तर आपल्या बाप्पाच्या दर्शनाला आज भाजपचे प्रवक्ते आलेले आहेत नवनाथ बनजी. खरं म्हणजे काही दिवसांपूर्वीच ज्यावेळेला गणपती बसले त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालेलं होतं आणि त्याला कुठेतरी मार्ग काढून एक हैदराबाद गॅजेटचा GR काढून त्यांना आता त्यांचं उपोषण जे आहे त्यांनी मागे घेतलेलं आहे. परंतु त्यांचं उपोषण जरी मागे घेतलेलं असलं तरीही टीका टिप्पणी जी आहे ती अजूनही विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावरती सुरू आहे. संजय राऊत म्हणतात की छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा जर त्याने OBCचा GR काढल्यामुळे ते नाराज झाले असतील. कसं उत्तर द्याल त्यांना? खरं तर गणेश उत्सवानिमित्त सर्व TV9च्या प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. गणराया संजय राऊत यांना सुबुद्धी देव अशी प्रार्थना मी करतो. संजय राऊत यांचं काय झालंय, महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा काम बिघाडा होतं, पण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे सरकार स्थापन झालं. ते मराठा समाजाला सोबत घेऊन जात आहे, OBC समाजाला घेऊन जात आहे, इथल्या 18 पगड जाती जमातीला सोबत घेऊन जाण्याचं काम देवाभाऊंनी सातत्यानं केलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यांनी आता टीका केल्याशिवाय त्यांना काही काम नाही. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. जे मराठा समाजाचं आरक्षण होतं ते घालवण्याचं पाप कोणी केलं होतं तर महाविकास आघाडीने सरकारने केलं होतं. एवढंच नाही तर OBC समाजाला राजकीय आरक्षण होतं ते राजकीय आरक्षण घालवण्याचं पाप देखील महाविकास आघाडीने केलं. त्यामुळं मराठा समाज असेल OBC समाज असेल याबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये. संजय राऊत परवाना बोलताना मराठा समाजाला ढेकून म्हणाले. मराठा समाजाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणण्याचा नालायकपणा कोणी केला होता? संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे आमचे छगन भुजबळ असतील किंवा OBC समाजातील इतर नेते असतील हे सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसोबत अतिशय भक्कमपणे उभे आहेत. संजय राऊत यांचं काय झालं आहे, संजय राऊत यांना बोलायला दुसरा कुठलाही मुद्दा नाही. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आहे. OBC समाजाचं आरक्षण देखील टिकणार आणि त्यांच्याही ताटात कुठेही वाटा कमी होणार नाही असं देवाभाऊंनी सांगितलं आहे. त्यामुळे आता कुठेतरी भुजबळांमध्ये काहीतरी बोल आणि इतर काही बोल अशा पद्धतीचे वाह्यात मुद्दे काढण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं सुरू आहे. म्हणजे काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं सांगितलंय की हा जो काही GR काढण्यात आलेला आहे तो गंडवणारा GR आहे. मग तो मराठा समाजाला गंडवणारा आहे, संपूर्ण जरांगेंना गंडवणारा आहे. तर हा गंडवणारा GR सरकारनं काढलाय का? हा गंडवणारा नाही तर विरोधकांना थंडवणारा GR आहे. कारण ज्या पद्धतीनं लोकांची सहानुभूती, लोकांचा पाठिंबा देवेंद्रजींना मिळतोय, आज मराठा बांधव अतिशय आनंदात आहेत. स्वतः मनोज जरांगे पाटील या GR बद्दल आनंदित आहेत आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये जल्लोष झाला आहे. विरोधकांचं काय झालं आहे, आता भारतीय जनता पार्टीसोबत OBC सुरुवातीपासून आहे, आता मराठा समाज देखील भारतीय जनता पार्टीसोबत आहे. त्यामुळं हा GR गंडवणारा नाही तर विरोधकांना थंडवणारा आहे. त्यामुळं विरोधक अस्वस्थ झालेले आहेत. म्हणजे अजित पवारांची एक क्लिप जी आहे ती समाज माध्यमांवर फिरते. एका IPS अधिकाऱ्याला दम दिला असा दावा जो आहे तो विरोधक करतायत आणि त्यामुळे अजित पवारांवर टीका होते. गृहमंत्रालय फडणवीसांकडे आहेत. कसं बघता या संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही समोर आलेलं आहे त्याला? खरं तर नेमका व्हिडिओ काय तो मी बघितला नाही. अजितदादा हे ज्येष्ठ नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. मला वाटतं काहीतरी या सगळ्या याच्यात गैरसमज झालेले असतील. नेमका प्रकरण काय आहे व्हिडिओ मी बघितला नाही. मी व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला सविस्तर प्रतिक्रिया देईल. धन्यवाद. TV9शी बोललात आपण नवनाथ बनजी. कॅमेरामन हरीशसह सचिन गव्हाणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.